कशाला म्हणायचं लॉगरिथम? काय असतं लॉगरिथम? तर चला इकडे लक्ष द्या, मी सांगतो आज तुम्हाला लॉगरिथम काय असतं. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या परफेक्ट पॉलिटेक्निक मॅथ क्लासेस मध्ये स्वागत आहे. इकडे लक्ष द्या बेटा, आपण पहिला चॅप्टर सुरू केला होता लॉगरिथम. कशाला म्हणायचं लॉगरिथम? काय असतं लॉगरिथम? तर चला इकडे लक्ष द्या, मी सांगतो आज तुम्हाला लॉगरिथम काय असते. बघ बाळा, एकदम सोपा चॅप्टर आहे, अगदी सोपा आणि सोप्या भाषेत शिकायचं बाळा. कसं सोप्या भाषेत? मग इकडे लक्ष द्या. बघ, एका नंबरच्या बोकांडी दुसरा नंबर बसला बाळा. 2 to the power 3 2 to the power 3 इज इक्वल टू किती आलं? 8. बघ, एका नंबरच्या बोकांडीत दुसरा नंबर बसला आहे. एकाच्या बोकांडीत दुसरा, एकाच्या वरी दुसरे, समथिंग रेस टू समथिंग. बघ, 2 to the power 2 इज इक्वल टू 4. एका नंबरच्या बोकांडी दुसरा नंबर बसलेला आहे. त्याला काय म्हणायचं बाळा? ह्याला म्हणायचंय तुला एक्सपोनेन्शियल फंक्शन. काय म्हणायचंय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. एका नंबरच्या बोकांडी एक नंबर आलाय, एकाच्या बोकांडी एक नंबर आहे, त्याला काय म्हणायचं बाळा? एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचंय. मग बघ, हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, याच्यावरूनच आपल्याला काय करायचं बाळा? लॉगरिथम करायचं. कोणाकडे द्यायचंय? लॉगरिथम. काय असतं लॉगरिथम? मग हा बघ, बघ इकडे लक्ष दे. लॉगरिथम काय असतं? कशाला म्हणायचं लॉगरिथम? हो, बघ इकडे लक्ष दे. a to the power x is equal to y हा जो आहे यालाच म्हणायचं बाळा तुला एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा पॉवर फंक्शन. हा बघ 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 बघ, एकाच्या बोकांडी एक जण बसाले, एकाच्या बोकांडी एक जण बसाले, एकाच्या वरी एक जण बसाले, आहे की नाही? हा, त्याला काय म्हणायचं? पॉवर फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग आता बघ, हा दिलेला फंक्शन, हा दिलेला फॉर्म जो आहे बाळा, फॉर्म, या दिलेल्या फॉर्मला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणायचं बाळा? एक्सपोनेन्शियल. हा बघ इकडे लक्ष दे, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं याला. काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. a to the power x is equal to y यालाच काय म्हणायचं आहे आपल्याला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता या एक्सपोनेन्शियल फॉर्मचा लॉगरिथमिक फॉर्म तयार करायचा आहे. कुठला करायचा आहे? लॉगरिथमिक. कसा असतं लॉगरिथमिक फॉर्म? लॉगरिथम काय? तर बघ इकडं, it is the inverse of exponential function as well as power function. लॉगरिथम काय बाळा? इनवर्स आहे. कुणाचा? पॉवर फंक्शनचा इनवर्स. त्याला काय म्हणायचं? लॉगरिथम. मग काय असतं? बघ, इनवर्स इकडे लक्ष दे. काय करायचंय? हा दिलेला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग तुला काय करायचंय? या एक्सपोनेन्शियलला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचं. ते कसं असतं? हा बघ, लक्ष दे इकडं. हा लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ वाय to the base a, log of y to the base a is equal to x. log of y to the base a is equal to x. ह्याला वाचायचे कसं? हा बघ इकडे लक्ष दे राजा. log of y to the base a is equal to x. log of y to the base a is equal to x. हा झाला आपला लॉगरिथम फॉर्म. कुठला झाला बाळा? लॉगरिथमिक फॉर्म. बघ इकडे लक्ष दे, लॉगरिथमिक फॉर्म. वरचा कुठला आहे? हा, एका नंबरच्या बोकांडी एक बसालय, त्याला कुठला म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं. खालचं कोणतं? लॉगरिथमिक फॉर्म. खालचा कोणता? लॉगरिथमिक फॉर्म आहे. बघ, एका नंबरच्या बोकांडी, एकाच्या बोकांडी दुसरं बसाली, त्याला म्हणायचंय एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि जिसमें है लॉग, LOG, लॉग बाळा, त्याला म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. त्याला काय म्हणायचं? लॉगरिथमिक. आलं लक्षात? बघा आता एक एक्झाम्पल बघू आपण. एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक कसं करायचं? इकडे लक्ष द्या. बघ, 2 to the power 3 2 to the power 3 is equal to 8. 2 to the power, एका नंबरच्या बोकांडी दुसरा नंबर बसलाय, त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. करायचंय काय? लॉगरिथमिक. बघ बाळा इकडे लक्ष दे. हा जो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिलाय त्याला कंपॅरिझन करू आपण. बघ, ह्याची तुलना ह्याच्यासोबत करू. या एक्सपोनेन्शियल फॉर्मची, हा बेस आहे तुझा, हा काय झाला? बेस. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आली बाळा? ए ची व्हॅल्यू आली 2. ह्याच्या बोकांडी बसले ते कोण आहे? एक्स आहे. एक्स इज इक्वल टू काय? 3. ह्याच्या इक्वल टू जो आहे तो कोण आहे बाळा? वाय. वाय ची व्हॅल्यू काय आली? बघ 8. बघ, हा जो ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू वाय, हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याला कंपॅरिझन केलं. ए ची व्हॅल्यू भेटली 2, एक्स ची भेटली 3, वाय ची भेटली 8. आता हा दिलेला लॉगरिथमिक फॉर्म. कुठला बाळा? हो, लॉगरिथमिक फॉर्म काय? लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. पुट द व्हॅल्यू, गेट द लॉगरिथमिक फॉर्म. हा बघ,
व्हॅल्यू पुट कर. चल इकडे लक्ष दे. ए ची व्हॅल्यू काय बाळा? ए किती आहे बघा बघ. ए ची व्हॅल्यू 2. वाय किती आहे बघ? 8. लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स किती आहे बाळा? एक्स ची व्हॅल्यू 3. दिस इज अ लॉगरिथमिक फॉर्म. कोणाचा? 2 to the power 3 is equal to 8. याचं काय आलं बाळा? हा आला लॉगरिथमिक फॉर्म. काय आला? लॉगरिथमिक. आला लक्षात? लॉगरिथमिक फॉर्म. बघ इकडे लक्ष दे. अजून सोप्या भाषेत सांगतो बाळा. अगदी एकदम सोप्या भाषेत. हा बघ इकडे लक्ष दे. लॉगरिथमिक फॉर्म करायचंय. लय लय भारी. अगदी सोप्या भाषेत आपल्या. हा बघ 2 to the power 3 is equal to 8. कसला फॉर्म आहे रे? एक्सपोनेन्शियल. करेक्ट आहे. व्हेरी गुड. हा कसला फॉर्म आहे बाळा? एक्सपोनेन्शियल. तुला काय करायचंय? लॉगरिथमिक फॉर्म करायचंय. बरोबर. कसला? लॉगरिथमिक. कसा करायचा मग लॉगरिथमिक? बघ काय करायचं सांगतो. हे डोक्यावर बसलंय. कुणाच्या? 2च्या. हे डोक्यावर बसलंय. त्याला खाली घे बाळा. टुई असा खाली घेतला. टुई खाली घेतला. पलीकडल्याला काय चिटकावायचा? लॉग चिटकावायचा. काय चिटकावायचा? लॉग चिटकावायचा. आणि हा जो बेस आहे हा बघ, ही बेस इथं बेस ठेवायचा. कुठे ठेवायचा? लॉगचा बेस ठेवायचा. 3 इक्वल टू काय आलं? लॉग ऑफ 8 टू द बेस 2. 3 इक्वल टू लॉग ऑफ 8 टू द बेस 2. हा काय झाला बाळा आपला? लॉगरिथमिक फॉर्म झाला. डोक्यावरचं खाली उतरावायचं. पलीकडच्या नंबरला लॉग लावायचा. परत काय लावायचं? लॉग. जो बेस आहे तोच लॉगचा बेस लिहायचा. काय करायचा? बेसला बेस ठेवायचं. बघ इकडे लक्ष दे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. तुझ्यासाठी बाळा एक लक्ष द्या बघ. 3 to the power 2 इज इक्वल टू काय आलं? 9. कुठला फॉर्म आहे रे? एका नंबरच्या पप्पांनी एक नंबर बसालाय. त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय? एक्सपोनेन्शियल. मग हा दिलेला कुठला आहे? हा दिलेला आहे पोरांनो एक्सपोनेन्शियल. कुठला फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल. जायचंय कुठं? लॉगरिथमिक कट. करायचा कसा? डोक्यावर बसलेला खाली घ्यायचंय. हो 3च्या डोक्यावर कोण आहे? 3च्या डोक्यावर 2 आहे. त्याला खाली घे बाळा. टुई असा खाली आला. हा खाली आला. पलीकडल्या नंबरला लॉग चिटकाव. लॉग ऑफ 9. हा बेस तुला इथं लॉगचा बेस ठेवायचा आहे. जो बेस आहे तो लॉगचा बेस ठेवायचा बाळा. 2 इक्वल टू लॉग ऑफ 9 टू द बेस 3. ह्याला वाचायचं कसं बाळा? इकडे लक्ष दे. वाचायचं कसं बघा पोरांनो. इकडे बघा. 2 इक्वल टू लॉग ऑफ 9 टू द बेस 3. आलं? शुद्ध लेखन करून घ्या मग आता.